हॅलो अँड वेलकम टू संगम. सगळ्यात महत्त्वाची आज एक सेकंड मी डाऊट सेशन काढले. छोटंसं राहणार आहे, जास्त वेळचं राहणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यात सांगायचं म्हणजे अ, मला सांगा तुम्ही, एक तुम्हाला आयडिया असेल, एक टीचर म्हणजे काय? एका शिक्षकाचं काम काय असतं? ज्यावेळेस तो एक इन्स्टिट्यूट उघडतो, ज्यावेळेस एक शिक्षक असतो, त्यावेळेस त्याची रिस्पॉन्सिबिलिटी एक ग्रुप ऑफ स्टुडंटसोबत असते, जे जे त्याच्या क्लासरूममध्ये आहे. आणि ज्यावेळेस तो एक इन्स्टिट्यूट उघडतो त्यावेळेस त्याच्या पूर्ण स्टुडंट्स प्रती एक रिस्पॉन्सिबिलिटी असते. मी तुम्हाला जे काही सांगतोय, जे काही मी आता टायपिंगचं सांगणार, काल मॅडमने तुम्हाला एक व्हिडिओ काढला होता जो कॅरेक्टर सर्टिफिकेटबद्दल सांगत होता. कॅरेक्टर सर्टिफिकेटबद्दल हायकोर्टाने काहीच लिहिलेलं नाही आहे कुणाचं पाहिजे. त्यांनी फक्त प्रतिष्ठित व्यक्ती असं लिहिलेलं आहे. मॅडमनी व्हिडिओ टाकला, त्यावर तुम्ही कमेंट्स करतायत काय येडपटपणा लावला आहे. त्यानंतर तुम्ही म्हणताय की डोकं फिरलं ह्यांचं आता, किंवा तुम्ही म्हणताय की आता माझं हे असताना ते मी याच्यापेक्षा मी इंटरव्ह्यूपर्यंत गेलेलो आहे हेच डॉक्युमेंट्स घेऊन. हे बघा, मला माहिती आहे हे सगळे करणारे, मेसेज करणारे कोण आहे, बट तुम्ही एक समजून घेण्याचा प्रयत्न करा. जे काही मॅडम सांगतायत आणि जे अनरिटन आहे, ठीक आहे, ते आपण सगळं मागच्या स्टुडंट्सनी, याच्या अगोदरच्या स्टुडंट्सनी, त्याच्या अगोदरच्या स्टुडंट्सनी, जे आपले स्टुडंट्स होते, जे पास झालेले आहे, जे इंटरव्ह्यूपर्यंत गेलेले आहेत, जे आपले या अगोदर विद्यार्थी होते, त्या विद्यार्थ्यांच्या एक्सपिरियन्सवरतून जे अलिखित पार्ट आहे तो आपण तुम्हाला सांगतो आहे. सो प्लीज, तुम्हाला जर वाईट वाटत असेल की तुमच्याकडे ती क्वालिफिकेशन नाही आहे, समजा तो व्यक्ती नाही आहे सर्टिफिकेटसाठी, आणि कुणीतरी दुसरा एक इन्स्टिट्यूटवाला सांगतोय, तुम्हाला कुणीतरी दुसरं सांगतंय की बाबा नाही नाही हे चालतं. हे बघा, मी चालतं ज्यावेळेस म्हणतोय, आम्ही चालतो ज्यावेळेस म्हणतोय, त्यावेळेस कुणीतरी ते केलेलं आहे, त्या बेसिसवरती आम्ही चालतं म्हणतोय. बाकी तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर यू कॅन टेक युअर ओन सर्टिफिकेट्स, राईट? तुम्ही तुमचं घेऊन जा सर्टिफिकेट, नो इश्यूज विथ अस. आता टायपिंगच्या बद्दल जो आज मी व्हिडिओ टाकणार आहे तुम्हाला, टायपिंगच्या रिलेटेड जी आपली स्कीम आहे आजची, त्या बॉम्बे हायकोर्टची, ती समजावून सांगणार आहे. आता ही स्कीम मी कुठून समजावून सांगणार आहे तुम्हाला? आता बघा, मला सकाळीच एका स्टुडंटचा कॉल आला, तर तो स्टुडंट 3 दिवसांपासून परेशान आहे की सर माझं हे सर्टिफिकेट आहे मी काय करू, ते सर्टिफिकेट आहे मी काय करू. ऐका, आत्ता त्या स्टुडंटनी एका व्हेरी फेमस इन्स्टिट्यूट संभाजीनगरमध्येच आहे आणि एक पुण्यातलं इन्स्टिट्यूट आहे, त्यांनाही कॉल केला होता. त्या स्टुडंटला सांगितलं की तुला हे सर्टिफिकेट चालतं, ॲडमिशन घ्यायचं आहे, हा मुलगा माझ्याकडे ॲडमिशन घेऊन टाकेल, ह्याच्यामुळे त्याला चालतं म्हणायचं. तो 1000 रुपये घालवेल, तो मेहनत घेईल, तो पासही होईल, इंटरव्ह्यूपर्यंत जाईल, आणि इंटरव्ह्यूमध्ये जर नापास होईल, इंटरव्ह्यूमध्ये DBमध्ये ते सांगतील हे चालत नाही तुझं, मग काय कराल? स्वप्न तर तुटलं ना. मग एका टीचरचं काम काय? एक गायडन्स करणं. पैसा, ॲडमिशन्स इज सेकंडरी, ठीक आहे. तर जर मी तुम्हाला सांगतोय की आता हे बघा, हे सर्टिफिकेटचे तुमचे रिक्वायरमेंट आहे, टायपिंग सर्टिफिकेटचे रिक्वायरमेंट आहे. ह्याच्यामध्ये काय लिहिलं आहे स्पष्ट? गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन, GCCE. हे डायरेक्ट मी सिलेबसमधनं उचललेलं आहे, कॉपी पेस्ट. ह्यांनी काय लिहिलं? कंडक्टेड बाय, कोण एक्झाम कंडक्ट करतं? जसं की तुमचं 10th आहे, 10th तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल करताय, ही 10th सिलेबस वगैरे शिकवण्याची बॉडी CB, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन, CBSE, ठीक आहे. ही बॉडी तुमचे 10वीची परीक्षा कंडक्ट करते. NCERT सिलेबस बनवते, राईट? सो एक्झाम कंडक्टिंग बॉडी वेगळी. फॉर एक्झाम्पल तुमची महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ एज्युकेशन, हे तुमचं 10वीचं वगैरे एज्युकेशन बघतं, आणि SSC आणि HSC हे सर्टिफिकेशन बोर्ड्स आहेत. हा तर फरक कळतो ना तुम्हाला, दोन वेगळ्या वेगळ्या असतात. तर ह्याचप्रमाणे याच्यामध्ये ही गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट ही परीक्षेचं नाव आहे, ओके, आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ एज्युकेशन हे कंडक्ट करणाऱ्या बॉडीचं नाव आहे. एक ही पहिली बॉडी, ह्यांनी जर तुम्हाला टायपिंगचं सर्टिफिकेट दिलेलं असेल तर चालेल. ITI यांनी जर तुम्हाला टायपिंगचं सर्टिफिकेट दिलं असेल तर चालेल. ह्या दोघांनी दिलं तर चालेल. अजून कोणी चालेल? गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स, ठीक आहे. GCC TBC एक्झाम कोण कंडक्ट करते? ही महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन. हेच सर्टिफिकेट चालतात, बाकी कुठलंही सर्टिफिकेट चालत नाही. जर तुमच्याकडे MKCL आहे, ह्याच्यात MKCL येत नाही. आता काही स्टुडंटचं म्हणणं आहे की सर MKCL एक महाराष्ट्राची अफिलिएटेड बॉडी आहे, हेच सर MSCIT घेतं. सर याचं MSCIT चालतं का? हो, ह्याचं MSCIT चालेल,
बट ह्यांनी टायपिंगमध्ये इथे याचं नाव दिलेलं नाही. ओके, आता एक गव्हर्नमेंट जे कमर्शियल सर्टिफिकेट आहे, गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट ऑफ एक्झामिनेशन, हे आपले सरकार नावाचं महाराष्ट्र गव्हर्नमेंटची एक वेबसाईट आहे, आपले सरकार एक प्लॅटफॉर्म आहे. हे आपले सरकार प्लॅटफॉर्ममध्येच गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट्स मिळतात, त्यांच्या थ्रू मिळतात. आता त्यांच्याकडे MKCL रजिस्टर्ड आहे का? MKCLला स्वतः फोन केला. MKCLचं म्हणणं असं आहे MSBT जे महाराष्ट्राचीच बॉडी आहे त्याच्याकडे आम्ही रजिस्टर्ड आहे. इथे कुठे MSBT लिहिलं आहे का? मग मी तुम्हाला अंदाजे जर सांगितलं तुमचं चालतं तर तुम्हाला आवडेल, अरे वा मी तर एलिजिबल आहे, दॅन यू विल बी हॅपी आणि तुम्ही त्याच व्यक्तीचा ऐकाल, त्याच व्यक्तीचा क्लास लावाल. बट जर हे चालतच नाही आहे तर मला तुमचं ॲडमिशन घेऊन काय उपयोग? ठीक आहे, बिकॉज ज्यावेळेस मी म्हणतो की माझ्याकडे मी 60च ॲडमिशन घेणार आहे, मी 100च ॲडमिशन घेणार आहे, माझा गोल राहतो की मला तेवढे पोरं पास करायचे. हा माझा एम राहतो. मी माझा प्रत्येक स्टुडंटवरती स्पेसिफिक कॉल करून सगळं करून लक्ष ठेवतो. ठीक आहे, त्यांना टेस्टमध्ये मार्क्स किती येतात, कशात कमी आहे, का कमी आहे. जर एखाद्या विषयात कमी आहे तर याचा अर्थ एक तर स्टुडंटची चुकी आहे किंवा टीचरची. मग बाकी स्टुडंट्स ह्या फॅक्टरमध्ये कसं परफॉर्म करतायत? ठीक आहे, टीचरनी त्यांना अर्धा सब्जेक्ट चांगला शिकवला आहे, अर्ध्या सब्जेक्टमध्ये मला असं वाटतं बाकी सगळ्या स्टुडंट्सला प्रॉब्लेम आहे आणि टीचरने ऑलरेडी शिकवून टाकला. इट्स ऑल राईट, मी दुसरा टीचर आणेल तुम्हाला तो अर्धा पाठ शिकवायला. सो व्हॉट मॅटर्स इज यू. ठीक आहे, माझ्या कोर्समध्ये जर तुम्ही जॉईन कराल तर तुम्ही मॅटर करतात. तुम्ही जॉईन करतात, तुम्ही एलिजिबल पण नाही आहे आणि मग क्लासेसचं म्हणणं असं आहे की एका क्लासच्या ओनरसोबत, डायरेक्टरसोबत मी रिसेंटली बोललो, परवा दिवशीचीच गोष्ट आहे, की बॉम्बे हायकोर्ट सर हे एलिजिबल आहे का असं विचारलं त्यांनी मला. तर एक कोर्स रिलेटेडच होतं ते, ह्याच कोर्स रिलेटेड. म्हटलं सर हा एलिजिबल नाही आहे, स्टुडंटला आपण एलिजिबल सांगू शकत नाही. त्यांचं म्हणणं की सांगून द्या ना सर, कुठे हे स्टुडंट, कुठं सगळेच स्क्रीनिंग पास होत आहेत. म्हणजे स्क्रीनिंग पास झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्ही जाल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्ही बाहेर निघाल, यांना तुमच्या इमोशनशी कशाशी काहीही घेणं देणं नाही. दो दे आर माय फ्रेंड्स, दे आर गोइंग टू वॉच दिस व्हिडिओ, हे सगळे बघणार आहे आणि कॉमेंट सेक्शनमध्ये हेच आहे मेसेज करणारे पण. सो प्लीज समजून घ्या, तुमच्या भवितव्यासाठी, तुमच्या चांगल्यासाठी सांगतोय. जर तुम्ही एलिजिबल नाही आहे तर फॉर्म भरू नका. जर कोणी सांगते तुम्ही एलिजिबल आहे, सो प्लीज व्यवस्थित चेक करा. MKCL MSBT सोबत रजिस्टर्ड आहे, इथे MSBT दिलेलं नाही, माझ्या मते नाही, डॉक्युमेंटच्या मते गव्हर्नमेंटने ह्या बॉम्बे हायकोर्टच्या मते तुम्ही एलिजिबल नाही आहात. बाकी तुम्ही INCCचं सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे तरी चालणार नाही, ऑल इंडिया सर्टिफिकेशन प्रोग्राम असेल तरीही चालणार नाही, तुम्ही एलिजिबल नाही आहात. सो हे एक्सेप्ट करा. दुसऱ्या परीक्षेच्या अभ्यासाला लागा, हा फॉर्म भरत बसू नका जस्ट बिकॉज कुणीतरी एकाने तुम्हाला सांगितलेलं आहे. समजून घ्या, नीट कळवून घेण्याचा प्रयत्न करा. जर इथे दिलेलंच नाही आहे, जरी MKCL MSBT रजिस्टर्ड आहे सर, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं बॉडी आहे, पण ह्यांनी दिलेलं नाही आहे, जर तुम्हाला नंतर इव्हेंच्युअली जर काढून टाकलं, सो मला त्यामध्ये त्या प्रोसेसमध्ये फसायचं नाही आहे. सो प्लीज फसू नका, एवढं करून घ्या. एवढ्यामधूनच एलिजिबिलिटी आहे, बाकीच्यामध्ये एलिजिबिलिटी नाही. जर कुणाला माझ्या या व्हिडिओमधून हेही सांगून देतो, जर कुणाला वाटत असेल की सर हे रजिस्टर्ड आहे MKCL, मला इथे मी माझ्या वाचण्यात आलं, तर मी परत एक व्हिडिओ काढेल. बट आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगतो वाचण्यात आलेलं नाही आहे. MKCLने स्वतः सांगितलं MSBT आहे, MSBT इज नॉट रजिस्टर्ड विथ GCC, दॅट्स इट, हे सत्य आहे. बट तुम्ही फॉर्म ह्या बेसिसवरती भरू नका. जर कुणाला फॉर्म भरायचा आणि कुणाला ट्रायच करायचं असेल तर अभ्यास वाया जात नाही, तर फॉर्म भरा. बट ह्या बेसिसवरती तुम्ही फॉर्म भरू नका, ह्या चुकीच्या बेसिसवरती. ठीक आहे, सो दिस इज द बेसिस. ऑन दिस बेसिस यू कॅन फिल द फॉर्म, अदरवाईज प्लीज लीव, डू नॉट फिल द फॉर्म. इंटरव्ह्यूज असतात, इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये असू शकतो, मराठीमध्येही असू शकतो, असं मी अगोदर तुम्हाला सांगितलं होतं. इंटरव्ह्यू मराठीमध्ये झालेत आत्ता हे वेळेस, हे जे सुरू आहे, मी आपल्याकडे बरेच स्टुडंट होते इंटरव्ह्यूचे आणि त्यांचा अनुभवही चांगला गेला, सगळ्यांना मराठीमध्ये झाले. पण इंटरव्ह्यू टफ आहे. ठीक आहे, इंटरव्ह्यूज खूप टफ आहे. टफ म्हणजे त्या लेवलचे टफ आहे की तुम्हाला जर उत्तर येत नसेल, तुमच्या ग्रॅज्युएशन रिलेटेड तुम्हाला जर प्रश्न विचारलात, एक स्टुडंट होता कम्प्युटर सायन्समध्ये, त्याला प्रोग्रामिंग लँग्वेजचे प्रश्न विचारले, एक स्टुडंट होता BCSमध्ये, त्याला बॅचलर कम्प्युटर रिलेटेड C++चे प्रश्न विचारले. जर तुम्हाला हे नॉलेज नसेल, तुम्ही दुरून जर हे केलं, ग्रॅज्युएशन केलेलं असेल आणि एलिजिबल असतानाही फॉर्म भरायचा प्रयत्न, एलिजिबल असतानाही तुम्ही फॉर्म भरू नका. ठीक आहे, म्हणजे मी असं फॉर्म भरूच नका असं नाही सांगत आहे, ह्या लेवलसाठी तुम्ही प्रिपेअर्ड पाहिजे. जर तुमची मनस्थिती आहे की सर काहीही असू द्या, इंटरव्ह्यूपर्यंत गेलो तर मी प्रिपेअर करेल, मराठीमध्ये सर बोलायचं आहे फक्त, मीच सांगत असतो स्वतः तुम्हाला, अरे मराठीमध्येच बोलायचं आहे फक्त, तर फक्त बोलायचंच आहे ना, तर तयारी करूया.
आणि हिंमत नसेल तुमची इंटरव्ह्यूला जायची, तर मग पडूच नका त्या ह्या गोष्टींमध्ये. सो द थिंग इज की जे एनी वन हू इज स्पीकिंग व्हेरी क्लिअरली डायरेक्टली बोलत असतात ते कुणाला मेजरली आवडत नसतं, ठीक आहे. सो बट दॅट इज रियालिटी, खरं आहे. सो प्लीज जर एलिजिबल नाही आहे तर फॉर्म भरू नका. हिंमत नाही आहे तुमची इंटरव्ह्यूमध्ये जाऊन त्या पॅनलसमोर बसायची, 20 फूट अंतरावर पॅनल असतं, सर्क्युलर तुमचा बेंच राहील, ते थोडे टॉपवर बसलेले राहतील, दुरून तुम्हाला पूर्ण तुमचं निरीक्षण करत राहतील. जर तुमचं ह्या वेळेसमध्ये त्या लेवलसाठी तुम्ही प्रिपेअर्ड नसाल तर डेफिनेटली इट्स कम्प्लिटली अप टू यू. थिंक अबाउट इट व्यवस्थित आणि मगच फॉर्म भरा. फॉर्ममध्ये चुका करू नका. फॉर्म्समध्ये चुका केल्यावरही कॅरेक्टर सर्टिफिकेट फॉर एक्झाम्पल, स्टुडंट्स म्हणताय सर माझ्याकडे हे नसेल तर माझ्याकडे ते नसेल, तर मी तुम्हाला ऑप्शन सांगितलेलं आहे. ओळखीचा कुणीतरी बघा, डॉक्टर बघा, प्रिन्सिपल बघा, हे मिळतात ना, गावागावातही मिळतात. इथे नसेल तर तुमच्या तालुका प्लेसवर मिळतात, तालुका प्लेसवर ते देतील तुम्हाला, ठीक आहे. तर तुम्हाला एवढी मेहनत तर तुम्ही आय गेस घेऊ शकता. ओके, चलो. सो दॅट्स इट फॉर दिस. आणि अजून एक व्हिडिओ येतो आहे जो मे बी मोस्ट प्रोबॅबली लाईव्ह राहील. सर ह्याचं काय करायचं आहे, काय म्हणतात त्याला, तुमचं CGPA SGPA वगैरे वगैरे. सो त्याच्याबद्दलही मी तुम्हाला एक सांगून देतो. त्याच्याबद्दल मी स्वतः वाचतो आहे, मी वाचलेलं आहे ऑलरेडी. मी कॉलेजेससोबत कॉन्टॅक्ट करतो आहे, ज्या कॉलेजेसचे डिफरंट फॉर्म्युलाज आहेत त्यांचे फॉर्म्युलाज अंडरस्टँड करायचा प्रयत्न करतो आहे आणि पूर्ण अभ्यास करूनच मी ते लेक्चर घेऊन येणार आहे तुमच्यासमोर. अदरवाईज अर्धवट तुम्हाला सांगून की भरून टाका फॉर्म, होऊन जाईल तुमचं, कोणत्याही वर्षाचं टाकून द्या, असं नाही आहे, असं चालणारही नाही. डॉक्युमेंटमध्ये सगळ्यात जास्त हायकोर्टमध्ये रिजेक्शन्स होतात. ओके, चलो सर, लागा अभ्यासाला जे एलिजिबल आहेत त्यांनी. थँक्यू सो मच.